हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि सकाळ सकाळची वेळ आहे. अर्णव स्कूलला गेला आणि आज फौजी पण ना लवकर ड्युटीला गेले होते. 5 वाजता सकाळी गेले होते, कारण त्यांचं काही काम होतं त्यामुळे ते लवकर गेले. आणि आज माझ्या एकटीचीच तारंबळा उठली होती. अर्णवला स्कूलला पाठवलं, त्याच्यानंतर कुर्णाला उठवलं, कुर्णाला आवरायचं. आणि फौजी जेव्हा घरी नसतात ना तेव्हा खूपच म्हणजे गडबड होती म्हणजे कामाची. थोडा घरी असलं ना फौजी तर मला थोडी हेल्प करतात. कुणालचं आवरायचं म्हणा, त्याला सोडायचं स्कूलला, थोडीफार हेल्प मिळते. पण चला काही नाही, कधी कधी त्यांचं काम एवढं असतं त्यांना लवकर पण जावं लागतं. तर आज फौजी नसल्यानंतर माझी कशी गडबड होती, कशी सकाळ सकाळची तारंबळ उडते तेच तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवत आहे. चला तर बघूया. त्याच्यानंतर बघा त्याला ड्रेस वगैरे घातले आणि कुणालचं ना खूप नौटंकी सुरू असते सकाळ सकाळी. आता कपडे घातली, लगेच पळून गेला. त्याच्यानंतर त्याला मी पावडर तेल वगैरे लावायला बोलवलं. थोडा वेळ एका जागेला बसेल, परत आणि पळून जाईल. आणि किती जागा बदलतो ना, इकडं तिकडं एका ठिकाणी बसून सगळं घेत नाही व्यवस्थित लावून, खूपच परेशान करतोय. चला तो पण लहान आहे, तेव्हा पण अजून नाही का लहान बाळासारखंच करणार. आणि असं पटपट आवरायला घेतलं तर आवरेल, पण तो एका जागेला बसतच नाही, व्यवस्थित आवरून घेत नाही. त्यामुळे थोडंफार वेळ होतो आणि मग चिडचिड होऊन जाते. त्याच्यानंतर त्याचं सगळं आवडलं. त्याला म्हटलं तू थोडा वेळ खेळ इथं, तोपर्यंत मी तुझी बॉटल डबा वगैरे जे राहिले ना ते सगळं भरून घेतो. पाण्याची बॉटल वगैरे राहिली होती, त्याच्यानंतर फ्रूट वगैरे अजून भरायचे आहेत. चला तर आता पटपट ना बॉटल्स वगैरे भरून घेते. आणि चला बघूया कुणालचं काय चाललंय. काही ना काहीतरी करत असेल आणि त्याचं लवकर आवरलं ना मग लगेच त्याची मस्ती चालू होती. हे कर ते कर, काही ना काहीतरी करत राहतो. आणि आता इथं बघा जायची वेळ आली. सॉक्स वगैरे अजून घातले नव्हते, कारण म्हटलं सॉक्स वगैरे भिजवेल. इकडं तिकडं पाणी सांडायला असते, सकाळ सकाळी पाणी वगैरे येतं ना तर सगळीकडं पाणी वगैरे असते. लगेच शूज वगैरे आता सॉक्स वगैरे घालून घेते. मग तो त्याचा आणि काय थोडा वेळ खेळेल, मग मी माझा आवरील. अजून मला फ्रूट वगैरे त्याला द्यायचे होते, फ्रूट वगैरे राहिले आहेत. आणि फ्रूट वगैरे भरून झाले की लगेच मग आम्ही जाईल स्कूलला. आणि आता स्कूलमध्ये गेल्यानंतर ना त्यांची म्हणजे प्रार्थना वगैरे असते आणि लगेच त्यांना फ्रूट वगैरे खायला लावतात. मग मी काय करते, जेव्हा मी घरातनं निघते ना तेव्हाच फ्रूट वगैरे भरून घेते. अगोदर चिरून वगैरे ठेवलं तर तरी थोडंसं काळपट पडतं. मुलांचं कसं थोडं जरी फ्रूट काळपट पडलं ना खाण्यासाठी खूप दमवतात. आणि मॅम म्हटले म्हणजे नाही का स्कूलमध्ये गेल्यानंतर मुलांना लगेच त्यांना फ्रूट वगैरे खायला देतात सकाळ सकाळीच. कसं काय काय मुलं कसं सकाळ सकाळी काही खाऊन येत नाहीत, झोपेतून उठले असले ना रडतात. तर त्यांना म्हणजे गेल्यानंतर त्यांना फ्रूट वगैरे खाण्यासाठी देतात. छान आहे, मुलं त्या नादानं फ्रूट वगैरे म्हणजे खात आहेत. घरी कसं दमवतात, घरी कसं दुसरं काय ना काहीतरी मागत राहतात. बिस्किट दे, हे दे, फरसाणा दे, भरपूर असं दमवतात. पण स्कूलमध्ये कसं त्यांना काही नाही, ऑप्शनल तिथं जे मॅम सांगेल तेच खावं लागतंय. तर चला आता फ्रूट वगैरे आपलं पॅक करून झालं आणि डबा वगैरे पण पॅक करून झालाच होता. चला तर आता आपण त्याला जाऊया स्कूलला सोडायला. आणि आता इथं बघा मी चालले होते त्याला स्कूलला सोडायला आणि तो पुढं गेलाय. चला तर आता पटपट त्याला जाऊन स्कूलला सोडून येऊया. आल्यानंतर बाकी घरातली कामं आवरायची. चला आता कृणालला ना सोडून आली स्कूलमधून. आणि आल्यानंतर ना खूप थकल्यासारखं होतं. आणि आज तरी आभाळ आले, ऊन नाही, तरी पण ना जायचं यायचं. सकाळ सकाळची एवढी गडबड होती ना, अर्णवला सोडायचं, लगेच कृणाला उठवायचं, कृणालचं आवरायचं. आणि आज सकाळी फौजी 5 वाजता गेल्यात ड्युटीला, कारण त्यांचं काम असल्यामुळे ते लवकर गेल्यात. त्यामुळे आज मला फौजींची पण हेल्प नव्हती. फौजी असले ना, फौजी कसं अर्णवचं कुणाचं तरी आवरतात, त्याला अंघोळ वगैरे घालतात, ड्रेस वगैरे घालतात, स्कूलला सोडून येतात, त्यामुळे थोडंफार मला मदत मिळते. पण आज फौजी नव्हते त्यामुळे ना खूप अशी गडबड झाली. आणि फौजी नसले ना अशीच माझी गडबड होते. अर्णवला सोडलं ना लगेच मला कुणालचं आवरायचं लागतं, कुणालचं आवरण आलं की लगेच घरातली कामं, खूप अशी गडबड होते. फौजी असले तर थोडं इझी होऊन जातं सगळ्या गोष्टी. पण चला काही नाही, त्यांचं काम असलं ना तर त्यांना जावंच लागतं. मी थांबा म्हणून पण ते थांबणार नाहीत, कारण सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, नंतर मग आम्ही सर्व. कारण कामाला तर महत्त्व दिलंच पाहिजे. चला काही हरकत नाही, गेल्यात फौजी ड्युटीला. आज दुपारी जेवायला पण येणार नाहीत, कारण त्यांचं कधी कधी एवढं काम असतं ना ते दुपारी पण येत नाही, डायरेक्ट संध्याकाळीच येतील. सकाळी टिफिन वगैरे घेऊन गेले आहेत.
सकाळपासून उठून पण माझं आवरत नाही, कारण सकाळी ना मी फौजी गेल्यानंतर 5:30 वाजल्यापासून सुरू केलं. झाडू वगैरे मारलं, शिड्या वगैरे झाडल्या, माझी अंघोळ झाली, बाकी किचनमध्ये थोडीफार तयारी केली. परत अर्णवला उठवलं, अर्णव स्कूलला गेला. अर्णव 7ला जातो, लगेच 7ला कुणालला उठवावं लागतं. कुणालचा आवरसपर्यंत 8 वाजतात. 8 सव्वा 8ला कुणाल जातो. असं सगळं रुटीन होते. आणि मी आज नाश्ता केला, कुणालबरोबरच लगेच नाश्ता करून घेतला. कधी कधी नाश्ता करायला पण टाईम भेटत नाही, कारण फौजी नसले की गडबड होतीच. फौजी असले की थोडं त्याला घेऊन गेले ना, तेवढ्या टायमात मी नाश्ता वगैरे करते. चला तर काही नाही, जाऊया आता. आणि आता ना किचन वगैरे क्लीन करायचं आहे. आलो, थोडा वेळ बेडवर बसले, आराम केला. किचनवरती पण खूप असा पसार आहे, सगळ्या घरातच पसार आहे. आणि बघा किचनवरती केवढा पसार आहे. आणि आज ना मी पनीर सँडविच बनवलं होतं ब्रेडच्या ह्याच्यामध्ये. पनीर, पत्ताकोबीज, गाजर, परत कांदा वगैरे असं सगळं घालून ना मस्त अशी सँडविच बनवली होती. तर मुलांना खूप आवडतात, त्यांना आता दिलंय सगळं बनवून. आणि आता इथं बघा किचन कट्टा पूर्ण पसार आहे. पटपट मी सगळं आवरते. आणि बघूया कसं कसं आता आजचं रुटीन होतंय. आता व्हिडिओ सुरुवात केलाय, तर बघूया आता कसा व्हिडिओ घ्यायला जमतोय मला. चला तर मग लागते पटपट कामाला आणि बोलते थोड्या वेळात. आणि आता ना लगेच पनीरची भाजी बनवून घेतली. लगेच नाही, थोडा वेळ झालाच. सगळी तयारी वगैरे केली, मस्त पनीरची भाजी बनवली. ह्याच्यामध्ये कणिक वगैरे मळून ठेवली आहे. आणि ह्याच्यात कणिक वगैरे मळून ठेवल्या, भाजी वगैरे बनल्या. आणि आता मला हा पूर्ण किचन कट्टा आवरायचा आहे. चला तर आता पटपट आवरून घेते. आणि बघा आता आपला किचन कट्टा वगैरे ना एकदम क्लीन झाला आहे. 1 तास गेला मला हे सगळं आवरायला, कारण पाठीमागं पण त्या किचन कट्ट्याच्या व्हाईट फरशा आहेत ना, त्यांना पण रोजच्या रोज क्लीन करावं लागतं. 1-2दा तर दिवसातून क्लीन होतातच, तेव्हाच ते व्यवस्थित दिसत आहेत. आणि आता आपलं किचन वगैरे झालं, त्याच्यानंतर बेडरूमची तयारी. आता बेडरूममधलं पण आवरलं, बेडशीट वगैरे व्यवस्थित केलं, झाडून वगैरे घेतलं. आणि बाकीची चादर्स वगैरे होत्या त्या सगळ्या घड्या करून घेतल्या. 11 वाजले, कुणाला आणायचं टाईम झालंय. आजकाल एक्झाम असल्यामुळं ना स्कूल लवकर सुटते, 11:30पर्यंत. नाही, बाकी टाईम 12:30 वाजायचे. आता एक्झाममुळे थोडं लवकर सुटत आहे. घरातली कामं आवरल्या, थोडाफार स्वयंपाक पण झालाय, थोडाफार राहिलाय, त्याला घेऊन आल्यानंतर बनवीन. आणि बघा पूर्ण घर वगैरे सगळं क्लीन केलं आहे. आणि ना खूप धावपळ होती, थोडं लवकर स्कूल सुटत असतं ना तेव्हा खूपच धावपळ होती, बिलकुल टाईमच भेटत नाही. फरशी वगैरे पुसले. आता आज वातावरण पण ना एकदम ढगाळ आहे, त्यामुळे कपडे पण मशीनला वगैरे सुकवले आहेत. अजून कपडे मला बाहेर उन्हात घालायचे, जाता जाता कपडे उन्हात घालते आणि तसंच मी कुणाला आणायला जाते. चला तर मोबाईल वगैरे काही घेऊन जाणार नाही, कारण कुणाला घेऊन यायचं, मोबाईल बॅग वगैरे सगळं अवघड होऊन जाते. आल्यानंतर बोलते. चला तर मग जाऊया आता. आणि दुपारी ना कुणाला घेऊन आलो, त्याच्यानंतर व्हिडिओ काय बनवला नाही. राहिलेला स्वयंपाक वगैरे बनवला, कुणाला झोपवलं, घरातली बाकीची कामं आवरली. आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. थोड्या वेळ आराम केला, नंतर उठलो, अर्णवचा कुणालचा अभ्यास घेतला, कारण दोघांच्या एक्झाम चालू आहे. चला आता दाखवते तुम्हाला. दोघांचा चाललाय अभ्यास, कुणालचा झालाय, खेळायला लागलाय. आता कुणालचा अभ्यास झालाय आणि इथं आता अर्णवचा अभ्यास चालू आहे. आणि कुणालचा अभ्यास झालाय, इथं काय करायला आलाय, खेळायला लागलाय. हे सगळं पसार. दोघांचा अभ्यास झालाय, थोडा थोडा राहिलाय तो करतील. तोपर्यंत मी माझी घरातली कामं आवरतो. दुपारी जेवण केली, भांडी अजून क्लीन नाही केली. आणि फौजी घरी नसले ना खूपच अंगात आळस येतो. फौजी असले की पटापट सगळी कामं होतात. आज फौजी दुपारी जेवायला आले नाही ना, तर खूप आळमडळम सगळी कामं चालल्यात. आणि मराठी ताई आहेत ना, त्यांच्या गार्डनमध्ये हा भोपळा लागला होता बघा, तर हा त्यांनी भोपळा दिलाय. हे भाजी बनवायचं नाही, मला वाटतं घाऱ्या वगैरे बनवू शकतोय, कारण हा भोपळा पिकलाय. तर बघते आता, मला ना ह्याला खिसून वगैरे ठेवायचं आहे आणि त्याचं पीठ वगैरे मळून ठेवीन, कारण सकाळचं कसं होत नाही, कुणाला स्कूलला आणायला जावं लागतंय, सकाळचा स्वयंपाक. तर आता ह्याला मळून ठेवते, जेव्हा माझा सगळा स्वयंपाक होईल तेव्हा याला बनवीन, वेळ झाला तरी चालेल. तर आता भांडी वगैरे क्लीन करायच्या आधी ना ह्याला खिसून घेते छान, त्याला मळून वगैरे ठेवते, नंतर दाखवते तुम्हाला. आणि चला आता अजून ना माझी भांडी वगैरे क्लीन करायची राहिलीच होती. तोपर्यंत म्हटलं हा भोपळा वगैरे आहे ना खिसून घेऊया आणि ती शिजवून वगैरे घेऊन त्याच्यामध्ये पीठ वगैरे मळून ठेवूया. आणि जेवढं जास्त पीठ भिजेल ना तेवढ्या जास्त आपल्या घाऱ्या वगैरे बनत आहेत. आणि आता इथं बघा आतमध्ये मुलांचं वगैरे चाललं होतं. आणि त्या मराठी ताई आहेत ना, त्यांची पण मुलगी आली होती, तर त्यांचं सर्वांचं काही ना काहीतरी चालूच होतं. अभ्यास वगैरे तर झाला होता. म्हटलं बघा थोडा वेळ पेंटिंग वगैरे करा, मी माझी कामं आवरतो. आणि आता इथं बघा ह्यो ना भोपळा थोडासा म्हणजे कच्चाच होता, जास्त पण पिकला नव्हता आणि जास्त पण कच्चा नव्हता, पिकायला म्हणजे लागलाच होता थोडा. म्हणजे अजून जरा पिकला असता ना आणखी थोडा त्याच्या घाऱ्या वगैरे बनल्या असत्या, पण छान टेस्टी बनल्या होत्या घाऱ्या.
चला आता ही सगळं ना मी व्यवस्थित आता कट करून घेतले आणि त्याच्यावरची आता साल वगैरे काढून घेतो आणि छान किसून वगैरे घेईन, दाखवते मी तुम्हाला. चला तर मग पटपट आवरते, नंतर बोलते. आणि आता इथं आपला भोपळा वगैरे सगळा छान मी किसून घेतला, त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकलाय आणि आता हा शिजवून घेत आहे. आणि शिजवून थोडा थंड झाला ना, ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वगैरे मळायचं आणि छान भिजलं पीठ किंवा आपण परत त्याच्या घाऱ्या वगैरे बनवूया. तोपर्यंत मी माझी बाकीची घरातली कामं आवरतो. आणि आता इथं बघा माझी भांडी वगैरे झाली, किचन कटा वगैरे क्लीन करून घेतला आणि आता गॅस संपला होता आणि हे बनवायला घेतलं आणि अचानक गॅस संपला. तर चला म्हटलं इंडक्शनचं आहे ना लाईटवरली शेगडी, त्याच्यावरतीच बनवते. आता इथं खाली बसून बनवत आहे. आणि आता गॅस बघूया. फौजी म्हटले मी येताना बघते, मित्रांच्या वगैरे असला तर घेऊन येतो. आणि आपला गॅस वगैरे ना दुसऱ्या दिवशीच मिळेल, लगेच काय मिळणार नाही, कारण गाडी दुसऱ्या दिवशी येईल तर दुसऱ्या दिवशीच गॅस वगैरे मिळेल. तर चला काही प्रॉब्लेम नाही. तर आता ह्याच्यावर होतंय थोडंसं ना तेल जास्त टाकायला लागलं, बाकी तर काय होईल व्यवस्थित, कारण ही याच्यावरली कढई आहे ना लाईटवरली ती थोडीशी उतळ आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तेल वगैरे थोडं जास्त टाकावं लागतंय. आणि घाऱ्याला वगैरे तेल जास्त काही लागलं नाही, थोडंसंच म्हणजे लागलं. तर चला आता मी इथं लागलोय बघा बनवायला. चला तर आता पटपट बनवून घेते आणि नंतर दाखवते मी कशा प्रकारे बनवल्या घाऱ्या. आणि आता इथं माझं बनवायचं चालूच होतं, तोपर्यंत अर्णव आला. अर्णव म्हटला मम्मा मी पण बनवू लागतो तुला. आणि मुलांना ना असं काहीतरी वेगळं बनवायला लागली ना, दोघं पण येतात हेल्प करायला की तू काय करते. तर आता इथं कुणालनं मला वाटतं व्हिडिओ घेतोय, पण तेव्हा पण म्हणत होता मम्मा मी पण बनवणार आहे, भैया बनवतोय तर मी पण बनवणार. तर बघा चाललंय छान इथं दोघांचं काय ना काहीतरी करायचं. चला आता आपल्याला सगळ्या घाऱ्या बनवून झाल्यात. त्याच्यामध्ये बघा एवढ्या बनल्यात, त्या डब्यामध्ये जास्त काही बनलं नाही आणि मुलांनी पण गरम गरम खाऊन घेतल्या, दोघांना पण आवडल्या. मला वाटलं काय माहीत आवडतात की नाही. आणि फौजी अजून आले नाही, 8:30 वाजल्यात, अजून मला चपाती बनवायचे आहेत. तर आता हे बनवून झाले, चपात्या आता गरम गरम बनवून घेईन. आणि मराठी ताई आहेत ना त्यांना आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एक नवीन दीदी आहेत, त्या दोघींना पण आता देऊन येतो. कारण थोडं काहीतरी वेगळं केलं ना तर सर्वांना वाटतं की नाही का काही वेगळं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असं बनत नाही, आपल्या इकडे बनतं. तर म्हटलं चला त्यांना टेस्ट करायला देऊया, थोडं वेगळं काहीतरी आहे. तर चला आता आल्यानंतर ना चपाती बनवतो, फौजी येतील थोड्या वेळातच. आणि हे ना थोडं कडकच व्हायला लागलंय, गरम गरमच छान लागतंय. सकाळनं दिलं असतं तरी चाललं असतं, पण म्हटलं नको आता गरम गरम सगळे खाऊन घेतील. आणि गरम आहे ना तोपर्यंत सॉफ्ट आहे, नंतर ना ते थोडंसं कडक कडक व्हायला लागलंय. चला तर आता पटपट देऊन येतो. आणि चला आता खूपच वेळ झाला आणि व्हिडिओ ना म्हणजे संपवायचं लक्षातच नाही माझ्या, कारण आपल्या त्या घाऱ्या वगैरे बनवल्या, लगेच चपाती वगैरे बनवून घेतल्या. तोपर्यंत फौजी आले होते, फौजींना जेवायला वगैरे दिले, कारण आज सकाळपासून फौजी जेवायला आले नाही घरी. तर आलेलं लगेच मी जेवायला वगैरे दिलं, घाऱ्या वगैरे पण खायला दिल्या, त्यांना खूप आवडल्या. आणि बघा आता सगळं आवरलं, भांडी वगैरे क्लीन केली, दूध दूध वगैरे गरम करून ठेवलं, बाकी सगळं आता झालं आहे. आणि खूपच वेळ झाला, 9:45 वाजले, कारण काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं ना थोडं टाईम पण द्यावं लागतं, भांडी वगैरे पण भरपूर होती. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो, कारण व्हिडिओ ना सकाळपासून आपला चालू आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय, जय महाराष्ट्र, बाय बाय.